नमस्कार. मी नोवेल साल्वे, राहणारा कल्याण उल्हासनगर. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. सर्व पहिले मी आपल्या सर्वांकडून क्षमा मागतो. सकाळी मी फेसबुक लाईव्ह माझा ब्लॉग रिलीज करायला प्रयत्न केलं होतं, परंतु काही तांत्रिक आणि नेटवर्कचा इश्यू असल्या कारणाने सकाळी मी माझं लाईव्ह पूर्ण करू शकलो नाही. त्याबद्दल आपल्या सर्वांकडून मी क्षमा मागतो. आणि मी आता या वेळेला आपल्या सर्वांना या लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मुळात ही गोष्ट मागच्या लाईव्ह मध्ये आपल्याला सर्वांना कळालंच असेल की मी गेल्या 15 दिवसापासून म्हणजे 16 फेब्रुवारी पासून आझाद मैदान मुंबई येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी, त्यांच्या प्रश्नासाठी, त्यांना न मिळणाऱ्या सुविधांसाठी मी बेमुदत उपोषण करत आहे. त्या प्रसंगी घडलेल्या सर्व विषयावर मी आज बोलणार आहे. आणि प्रश्न फार गंभीर आहे जे मी करणार आहे, परंतु मी जे काही बोलेल एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने संपूर्ण जबाबदारीने बोलेल. मुळात माझा सामाजिक कार्याचा चळवळ सुरू झाला 1983 मध्ये. 1983 पासून मी युथ काँग्रेसच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत आलो. हळूहळू सामाजिक चळवळ वाढत गेली. त्यावेळेला काँग्रेस एकच होता, परंतु माझे आयडल हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब होते. म्हणून मी कायम त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या आयडिओलॉजीला घ्यायचा प्रयत्न केला. त्यांच्यातले अनेक जे चांगले गुण आहेत ते गुण मी घेण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि त्या अनुषंगाने सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केला. 1983 पासून आजपर्यंत मला जवळपास 42 वर्ष झाले सामाजिक कार्यामध्ये. तळागाळातले अनेक प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलं. महाराष्ट्राचं अनेक वेळा दौरा केला, कारण जेव्हा मी जिल्हा पातळीवरती काम करायचो तर इथलंच फक्त बघायचो. जेव्हा मी राज्य पातळीवरच माझ्याकडे जबाबदारी आली तेव्हा मी राज्य पातळीवरती काम करायचो. माझी युथ काँग्रेस पासून सुरुवात झाली, परंतु माझे आयडॉल शरद पवार साहेब असल्या कारणाने 99 मध्ये पवार साहेब काँग्रेस पासून बाहेर पडले आणि 99 ला आम्ही पवार साहेबांच्या मागोमाग राष्ट्रवादी स्थापन झाली. राष्ट्रवादीचा मी सदस्य झालो सुरुवातीपासून. आणि मला ही गोष्ट बोलायला फार आवडेल की कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वात पहिले राष्ट्रवादी मी व माझे 4-5 सहकार्यांनी आणलं. आम्ही राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य म्हणून आहोत. आणि त्यावेळेला राष्ट्रवादीचा एक फारच चांगला नारा होता, स्वाभिमानी आचार आणि राष्ट्रवादी विचार. हे नाऱ्याच्या बरोबर आम्ही स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करत राहिलो. सुरुवातीलाच राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून कंटिन्यू 15 वर्ष सत्तेमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 15 वर्ष सत्तेमध्ये असून देखील आम्ही जे 83 पासून पवार साहेबांचे समर्थक राहिलो, आम्हाला त्या पक्षामधून काही मिळालं नाही आणि आम्ही काही अपेक्षाही केलं नाही. आमच्या मागून जे लोक राजकारणात आले
त्यांना सत्याचा चांगल्या प्रकारे उपभोग मिळाला. त्याच्यामधून कोणी आमदार झालं, कोणी मंत्री झालं, बरेच लोक काय काय झाले. 2-4 लोकांना तर मी जेव्हा पक्षात आणलं त्याच्या माध्यमातून ते नगरसेवक सुद्धा झाले. असं अनेक प्रकार घडत राहिलं. परंतु मोठी शोकांतिका त्यावेळेला पण होती, आज पण आहे, की खऱ्या अर्थाने निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला पक्षात महत्व असतो का? माझ्या बरोबरचे लोक 83 पासून जे राजकारणात आले, अनेक असे लोक आहेत, मी नाव सांगणार नाही, परंतु 4-4 वेळा मंत्री झालेत. मग माझ्यामध्ये अशी काय कमतरता होती की मला कधी संधी दिली गेली नाही, किंवा इतर जे नेते मोठे झाले त्यांच्यामध्ये जे जे क्वालिटीज होते ते क्वालिटी माझ्यामध्ये नाही. कारण मी सत्य मार्गावरती चालणारा व्यक्ती, सरळ बोलणारा व्यक्ती, स्पष्ट बोलणारा व्यक्ती, एकंदरीत हे सगळं क्वालिटी आजच्या राजकारणामध्ये चालत नसावा. राजकारणामध्ये खोटं बोलणारे, मोठे नेत्यांची चापलुसी करणारे आणि जनतेची फसवणूक करणारे अशा लोकांनाच मला वाटतं संधी दिली जाते आणि तेच मंत्री होतात आणि तेच पुढे वाढतात. आजचं माझं एकंदरीत प्रश्न असं की आम्ही जो पवार साहेबांचा विचार घेऊन समाजामध्ये वावरत असताना आम्हाला कधी पक्षाकडून ताकद दिली गेली नाही. मध्यंतरी आपल्या सर्वांना माहित आहे की माझ्यावरती जीव घेऊन हल्ला झाला होता. मी मरता मरता वाचलो. 6 महिने अंथरुणामध्ये होतो. माझ्या त्या विषयावरती ज्या वेळेस माझ्यावरती प्राणघातक हल्ला झाला त्या विषयावरती पोलिसांनी गुन्हा दाखल नाही केलं. त्यांनी माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला त्याबद्दल माझ्या पक्षाने अगदी थंड भूमिका घेतली. माझ्या पक्षाच्या कुठल्याही व्यक्तींनी त्याबद्दल कुठला उठाव केला नाही. हेही मागणी केली नाही की दोषींवरती गुन्हा दाखल व्हावा. माझ्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांनी कुठली भूमिका घेतली नाही. शेवटी मजबूर होऊन मला पक्षाच्या बॅनर खाली, कारण मी पक्षाचा सभासद आहे, या नात्याने पक्षाचा माजी प्रदेश सचिव आहे, या नात्याने मी आझाद मैदानावरती 1.5 महिने आंदोलन केलं. तर लोक मला प्रश्न विचारायचे, तुमच्यावरती प्राणघातक हल्ला झाल्यावरती सुद्धा तुमच्या पक्षाच्या लोकांची भूमिका काय स्पष्ट दिसत नाही. तर मी हे बोलून टाळायचो की मोठ्या साहेबांना वेळ नसेल, प्रदेश अध्यक्षांना वेळ नसेल. वस्तुस्थिती अशी की सर्वांना सर्व गोष्टी माहित होती, परंतु मला समर्थन देणं किंवा सरकारशी माझ्याविषयी बोलणं हे लोक टाळत होते. शेवटी काही पत्रकारांनी प्रश्न विचारला प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांना. त्यावेळेला जेव्हा माझ्यावरती झालेल्या हमल्याबद्दल मी जेव्हा आंदोलन करत होतो, आझाद मैदानवरून पत्रकारांनी शशिकांत शिंदे साहेबांना प्रश्न विचारला, शशिकांत शिंदे साहेब, तुमचा माणूस इथं आंदोलनाला बसलाय, तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे? त्यावेळेला नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होती. तर शशिकांत शिंदे साहेबांनी ते पत्रकाराला सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय आणि त्याच्यावरती कारवाई होईल आणि मी हा विषय अधिवेशन मध्ये सुद्धा मांडणार आहे. परंतु तसं काय झालं नाही. नंतर लोकांनी माहिती घेतली की प्रदेश अध्यक्ष आमचे शशिकांत शिंदे साहेबांनी त्यांचं पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांना दिलं नव्हतं
कारण मी आंदोलनाला बसण्याआधी मी प्रदेश अध्यक्षांना, जो मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं त्याची कॉपी मी प्रदेश अध्यक्षांना सुद्धा दिली होती आणि त्याची ओसी करून घेतली होती टप्पा मारून. तर माझ्या त्या पत्रावरती कव्हरिंग लेटर लावून प्रदेश अध्यक्षांना, मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना देणं स्वाभाविक होतं. परंतु त्यांनी ते पत्र न देता मला मदतीसाठी आमच्या प्रदेशचे वरिष्ठ सरचिटणीस आहेत रवींद्र पवार, त्यांनी ते पत्र दिलं. आता तिथं मुख्यमंत्र्यांची इथं, कारण तेच गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांची इथं एकंदरीत रवींद्र पवार साहेबांच्या पत्राला महत्व प्राप्त झालं नसेल किंवा त्यांना महत्व देण्यात आलं नसेल, म्हणून माझ्या विषयावरती कुठली कारवाई झाली नाही आणि मला ते आंदोलन करावं लागलं. शेवटी माझी लढाई मला स्वतःला लढावी लागली आणि 1.5 महिन्यानंतर पोलिसांनी मजबुरीने दोषींवरती गुन्हा दाखल केला. एकंदरीत सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला तिथं विजय प्राप्त झाला. माझ्या 42 वर्षाच्या कार्यकाळात तो पहिला वेळ होता जो मी स्वतःसाठी मला आंदोलन करावं लागलं. नाहीतर 42 वर्षामध्ये मी समाज हितासाठी, पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून अनेक आंदोलनं केली, हे जग जाहीर आहे. आता माझं आंदोलन संपलं होतं व्यक्तिगत प्रश्नावरचं. आता सामाजिक विषय होते. आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक शौचालयाचा अभाव आहे. लोकांना लघवी करण्यासाठी मुतारी नाही, व्यवस्थित दवाखाने नाहीत, रस्ते नाही, ह्या सगळे नागरिकांशी जुळलेले विषय आहेत. त्या विषयावरती मी पत्रव्यवहार केलं. 2-3 वेळा महापालिकेसमोर आंदोलन सुद्धा केलं. मला आश्वासन देण्यात आलं की आम्ही ते काम करून घेऊ, परंतु ते केलं गेलं नाही. म्हणून नाईलाजाने मला आझाद मैदानावरती आंदोलन करायचा निर्णय घ्यावा लागला, ज्याबद्दल मी 1.5 महिना आधीच राज्य सरकारला आणि आमच्या प्रदेश कार्यालयाला म्हणजे प्रदेश अध्यक्षांना त्या गोष्टीची सूचना दिली होती. परंतु माझ्या त्या पत्रावर जे मी प्रदेश अध्यक्षांना आमच्या दिली होती, आमच्या प्रदेश अध्यक्षांनी त्याच्यावरती कव्हरिंग लेटर लावून मुख्यमंत्र्यांना किंवा नगरविकास मंत्र्यांना देणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालेलं मला दिसत नाही, कारण कुठली कारवाई झाली नाही. म्हणून मी दिलेल्या वेळानुसार कारवाई झाली नाही, म्हणून मी 16 फेब्रुवारीला आझाद मैदान येथे आंदोलनासाठी बसलो. आणि आंदोलनाची एक प्रथा आहे की दररोज प्रशासनाला तिथले विशेष शाखा पोलिसांच्या मार्फत तुमचं निवेदन द्यावं लागतं. मग प्रशासनाकडून तुम्हाला बोलवणी येते. तर माझ्या ह्या 15 दिवसाच्या आंदोलनामध्ये मला 2 वेळा बोलवण्यात आलं. एक वेळा मुख्य सचिव कार्यालयातून आणि एक वेळा नगर विकास कार्यालयातून. परंतु कुठलंही समाधान उत्तर मिळालं नसल्या कारणाने मी माझं आंदोलन चालू ठेवलं. परंतु काल म्हणजे 10 मार्चला माझ्याबरोबर एक दुर्दैवी घटना घडली, ज्याच्यामुळं माझं मन फारच दुखावलं गेलं. आझाद मैदान येथे अचानक मला असं कळालं की काही आंदोलन करताना भेट देण्यासाठी सचिन भाऊ आयर येत आहेत. मला हे माहित नव्हतं की आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेही येणार आहेत म्हणून. परंतु त्यांच्याबरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेही आले होते. आझाद मैदानला ते येऊन त्यांनी बहुतेक सर्वच आंदोलनकर्त्यांना भेट दिली. परंतु शशिकांत शिंदे साहेबांनी त्यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता समाज हितासाठी, लोकहितासाठी आंदोलन करतोय
तिथे येऊन त्यांना भेट देता आली नाही. ना इलाज आणि मजबुरी मी एक निवेदनची कॉपी त्यांना देण्यासाठी गेलो, परंतु त्यांनी मला न बघितल्यासारखं गेटच्या बाहेर निघून गेले. आणि मी भाबडा माणूस, पवार साहेबांचा सच्चा कार्यकर्ता असल्या कारणाने मी पळत पळत एका भिकाऱ्यासारखं त्यांच्या मागं गेलो रस्त्यापर्यंत, त्यांच्या गाडीपर्यंत, आणि तिथं त्यांना ते निवेदन दिलं. मग ते मला काय बोलतायत की तुमचं हा निवेदन मला मिळालं, आंदोलन करायच्या आधी मला विचारायला पाहिजे होतं. हा प्रश्न माझ्या मनाला हलवून टाकलं. चांगले काम करण्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्हाला विचारावं लागेल असं तर नाही की तुम्हाला सूचना दिली नाही. 2 महिने आधी आंदोलनाचं तुम्हाला पत्र दिलं, तुम्ही त्या पत्रावरती काय कारवाई केली हे तुम्ही सांगणार नाहीत, कारण तुम्हाला पक्ष वाढवायची इच्छा नाही, तुम्हाला कार्यकर्त्यांना ताकद द्यायची इच्छा नाही. हे पहिले प्रदेश अध्यक्ष मी बघितलं एवढ्या वर्षामध्ये जे स्पष्ट खोटे म्हणतात आणि ते त्यांच्या अध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये पक्ष हा बॅकफूट वरती जातोय हे मला स्पष्ट दिसून येतंय. या आधी जेवढेही अध्यक्ष झाले, भुजबळ साहेबांपासून तर आपले पाटील साहेबांपर्यंत, तर त्यांची काम करायची पद्धत होती. कार्यकर्त्यांबद्दल त्यांचं फारच मन वेगळं होतं. कार्यकर्त्यांसाठी ते मंत्र्यांशी भांडायचे. त्याच्यामध्ये सर्वात चांगलं काम हे भुजबळ साहेबांचं होतं आणि बबनराव पाचपुते साहेबांचं होतं. बबनराव पाचपुते साहेब कायम कार्यकर्त्यांच्या मागे उभी राहायचे आणि त्याच लोकांच्या कार्यकाळामध्ये पक्ष एवढा वाढला आणि मोठा झाला. आज पक्ष रसातळाला गेलेला आहे हे सर्वांना दिसतंय. मुळात बघा, एक गोष्ट, मी खरं बोलण्यासाठी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी अनेक आंदोलनं केली, अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना टक्कर दिली. आज पण मी ते टक्कर देतोय. मला त्यावेळेला पक्षाने साथ नाही दिलं, आजही साथ नाही देत. तरीही पक्ष वाढावा या दृष्टिकोनातून मी कायम जनतेचे प्रश्न घेऊन आंदोलन करत असतो, पत्रव्यवहार करत असतो. मला पक्षाला एकच गोष्ट सांगायचं आहे, जरी तुम्ही माझी ताकद वाढू शकत नाही, मला शक्ती देऊ शकत नाही, तर माझी खच्चीकरण करू नका. मी पवार साहेबांचा एकनिष्ठ जुना कार्यकर्ता आहे आणि मला एक मोठा प्रश्न पडलेला आहे की आमच्या पूर्वीचे शशिकांत शिंदेचे अगोदर जे प्रदेश अध्यक्ष होते पाटील साहेब, त्यांचं ते खरंच प्रेमळ व्यक्ती होते, सज्जन व्यक्ती होते. तिथपर्यंत पक्ष जरा व्यवस्थित चालू होता, पक्षाला थोडीशी शक्ती दिसायची. परंतु योगायोग पाटील साहेबांनाही 4 माकडांनी घेरून ठेवलं होतं, म्हणून पक्षाला थोडासा वेगळं मार्ग लागला. परंतु तरीही पाटील साहेबांचं एक वर्चस्व होतं पक्षामध्ये आणि ते एकनिष्ठ होते पवार साहेबांना, हे बोलायला काय वावगं नाही. परंतु शशिकांत शिंदे साहेबांसारख्या व्यक्तीला प्रदेश अध्यक्ष बनवून पक्षाचा सत्यानाश करण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होतोय. माझं समोर उदाहरण आहे, असे अनेक उदाहरण आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा हल्लीच निवडणुका झाल्यात. त्या निवडणुकांमध्ये प्रदेश अध्यक्षांचं अजिबात लक्ष नव्हतं.
आणि इथले जे स्थानिक नेते आहेत, जे वरती जाऊन आपलं कॉलर टाईट करतात, त्यांना तर कोणी इथं विचारत सुद्धा नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जेवढेही विषय आहेत ते बहुतेक सर्व विषय मीच उचललेले आहेत. जर प्रदेश अध्यक्षांनी प्रामाणिकपणे त्यांचं इनवर्ड आउटवर्डचं हे चेक केलं तर नागरिकांच्या प्रश्नांवरती सर्वात जास्त पत्रव्यवहार मीच केलेला त्यांचे निदर्शनास येईल. परंतु पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून धडपडत असताना माझी शक्ती, माझा पैसा, माझा वेळ हे मी सर्व वाया घालतो. कोणासाठी? मला मोठं होण्यासाठी की पक्षाला मोठा करण्यासाठी? मी कायम पक्षाचा राहिलेलो आहे, पक्षाचा निष्ठावंत माणूस आहे, पवार साहेबांचा निष्ठावंत माणूस आहे. म्हणून मी कायम एकच लक्षात ठेवतो की पक्ष जर मोठा झाला तर पक्ष आपल्याला मोठा बनवेल. परंतु पक्षाने मला कधी मोठा बनवून दिलंच नाही. त्यांच्या मनात काय मला काय कल्पना नाही. परंतु आज मोठ्या वेदनाने मी एक गोष्ट सांगू इच्छितो. मी पवार साहेबांना दोष देत नाही. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे आमचे राजकीय दैवत आहेत, हे मी पूर्वी पण बोललो होतो. परंतु दुसरी जी फळी आहे, त्या दुसरी फळीमध्ये जे लोक आहेत ते विचित्र आहेत. ते पक्षासाठी जगत नाहीत, ते स्वतःसाठी जगतायत, स्वतःचं साम्राज्य वाढवण्यासाठी जगतायत. आणि कार्यकर्ता तर काय त्यांना फुकट मिळालेले. हे असं झालंय की राजकारणाचे कारखान्यामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते बिनपगारी फुकट मिळतात त्यांना. वरून यांचे आदेश पण ऐकावेत. अच्छा, मग खालच्या कार्यकर्त्यांना कुठले निर्णय घ्यायचा अधिकार नाही. सर्व कायदे, सर्व प्रथा हे कार्यकर्त्यांवरती लादले जातात. वरिष्ठांनी जसं पाहिजे तसं निर्णय घेतला तरी चालतं, किंवा मोठ्या नेत्यांच्या आजूबाजूचे जे असतात त्यांनी कुठले निर्णय घेतले तरी चालतं. महाराष्ट्रामध्ये असे अनेक उदाहरण आहेत. जास्त दूर कशाला, आमच्या कल्याणच्या बाजूला उल्हासनगर आहे. पप्पू कालानी नावाचे आमदार आहेत, जे आमचे मोठे साहेब आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे फारच निकटवर्ती आहेत. ते उल्हासनगरमध्ये कुठलाही निर्णय घेतात तर ते पक्षाला चालतो. मी कधी असं ऐकलं नाही पक्षांनी त्याला निलंबित केलंय किंवा पक्षातून काढून टाकले, कधीच नाही. कुठल्याही पक्षात जातात, कुठल्याही पक्षाची तडजोड करतात, कुठल्याही पक्षाची युती करतात आणि कुठे जातात. असे अनेक महाराष्ट्रामध्ये नेते आहेत ज्याच्यामुळं पक्षाचे सच्चे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेलेले आहेत. आणि माझ्यासारखे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना हे वेदना सहन झाल्या नसल्या कारणाने ते पक्षही सोडून गेलेले आहेत. त्यामध्ये मी ज्यांना जवळून बघितलेलं आहे, वसंत डावखरेंचे चिरंजीव निरंजन डावखरे हे एका नेत्याच्या कष्टाला कंटाळून पक्ष सोडून गेले. तर हे मोठे साहेबांना हे कळतंय की नाही, आणि कळाल्यानंतर ते कुठले पाऊल उचलतात हे काय लोकांना कळायलाच मार्ग नाही. आम्ही पवार साहेबांच्या दूरदृष्टीला कायम सलाम करतो. आम्ही जनतेमध्ये प्रचाराला जात असताना हे कायम सांगत असतो की आमच्या साहेबांकडे बैलगाडीपासून तर बिल गेट्स पर्यंत विचार करण्याची आणि बघण्याची दृष्टिकोन आहे. आणि ही गोष्ट महाराष्ट्राची नाही तर देशाची जनताही मानते. परंतु एवढा मोठा नेता आमच्या पाठीशी असून सुद्धा आमच्या पक्षाची एवढी अधोगती का, एवढं बॅकफुटवरती का, तर त्याचं एकच कारण सांगता येईल की शशिकांत शिंदे साहेबांसारखं प्रदेश अध्यक्ष जर आम्हाला लाभलं तर पक्ष अजून खड्ड्यात जाईल, एवढं निश्चित. मला एक सांगा,
माझं आंदोलन सुरू होण्याच्या 2 महिन्यापासून आधी मी पत्रव्यवहार करून शिंदे साहेबांना कळवलं, मी आंदोलन करणार आहे, त्या बाबतीतही पत्र देऊन त्यांना कळवलं. आता प्रत्येक वेळेला ते मला प्रत्यक्ष भेटतील याची काय गॅरंटी नाही ना. तर मी पक्ष कार्यालयात त्यांना पत्र त्यांच्या नावाने देऊन त्याच्यावरती ओसीचा टप्पा मारून घेतो, म्हणजे त्यांच्याकडे पत्र पोहोचत असेल. आता नाही पोचलं तर हे माझा दोष नाही. पोचायच्या नंतर त्यांनी त्याच्यावरती काय प्रतिक्रिया दिलं किंवा कार्यकर्ता या नात्याने मला एखादा फोन केलं की काय बाबा तुझं आंदोलन काय चाललंय, कशाबद्दल आंदोलन आहे, म्हणजे त्यांना गरज नाही, गरज आम्हाला आहे. पक्ष वाढवण्याची गरज आम्हाला आहे. माझ्यावरती जेव्हा जीव घेणं हल्ला झाला होता त्यावेळेला इतर लोकांनी बाहेरून त्यांना सांगून की बाबा तो बसलाय, तो आंदोलन करतोय, तेव्हा ते मला भेट देण्यासाठी आझाद मैदानला आले. 100 लोकांनी बाहेरून त्यांना बोलल्यावर का त्यांना कळालं नव्हतं का? किंवा माझ्या विरोधात कोणी त्यांचं कान भरतोय, म्हणजे स्पेशली माझ्या विषयावरती त्यांचं लक्ष ते देत नाहीत, अशातला भाग आहे का? असं असलं तरी त्यांचा दुर्दैव आहे ते. का मी तर एक बॉल सारखा आहे, मला जेवढं स्पीडनी तुम्ही लांब फेकाल तेवढं स्पीडनी मी रिव्हर्स मध्ये परत येईल, कारण मी तळागाळातला सामाजिक कार्यकर्ता आहे. आता प्रश्न हे की सध्या माझं जो मन दुखावलं गेलंय पक्षाच्या वतीने, मी कधी पक्षाला काही मागितलं नाही, न पद मागितलं, न पैसा मागितलं, न अजून काय मागितलं. परंतु पक्षांनी नैतिकता दाखवून मी जे समाज हितासाठी आंदोलन करतोय त्याच्यामध्ये माझी प्रतिष्ठा वाढते, हा भाग दुसरा. परंतु सर्वात गोष्ट महत्वाचं की पक्षाची प्रतिमा वाढते. जेव्हा तुम्ही पक्षाच्या वतीने समाज हितासाठी एखादं आंदोलन करता किंवा प्रश्न उपस्थित करता, तेव्हा समाजाच्या नजरेत हे येते की बाबा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचं हे समाज हितासाठी लढतोय. मला सांगा, एवढ्या वर्षामध्ये किती आंदोलनं झालेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विषयावरती, आणि ते सर्वात जास्त तुम्हाला जर तुम्ही पडताळणी केली तर तुम्हाला असं दिसून येईल की सर्वात जास्त आंदोलन आणि पत्रव्यवहार हे फक्त नोएल साल्वेनी केलेलं आहे. आणि अजून एक महत्वाचं, माझं नेटवर्क हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहे. फक्त एवढं की मला कुठलं महत्वाचं पद मिळालं नसल्या कारणाने मी कधी लाईमलाईट मध्ये येऊ शकलो नाही. परंतु माझ्यामध्ये हिंमत आज पण तीच आहे, पूर्वी पण होती. मी माझा लढाई एकटा लढण्यासाठी समर्थ आहे. परंतु प्रश्न आता हे की मला माझी लढाई तर स्वतःलाच लढायची आहे, माझ्या घरातले पैसे खर्च करून, माझा वेळ खर्च करून, आणि पक्षाचं नाव मोठं करायचं आहे. आणि त्यातून पण पक्ष मला पाठिंबा देणार नसेल तर मी हे कुठाने कशाला करायचे? मी स्वतंत्रपणे सामाजिक कार्य करू शकतो, कुठल्या पक्षाच्या बॅनर बिगर. मी असं मन बनवलंय की शशिकांत शिंदे साहेबांनी काल आझाद मैदानावरती जे कृत्य केलं, इतर आंदोलनकर्त्यांना भेट दिली आणि स्वपक्षाच्या आंदोलनकर्त्याला भेट न देता ते निघून गेले, त्या निषेधात मी पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहे. कारण सुरुवातीपासून पवार साहेबांनी आम्हाला एक शिकवण दिलेली की स्वाभिमानाने जगा. आणि काल जो कृत्य झाला, मी एका भिकाऱ्यासारखा माग धावून आवाज देत देत प्रदेश अध्यक्षांच्या माग, तर हे माझ्या स्वाभिमानाला शोभण्यासारखं नाही.
आणि भविष्यामध्ये सुद्धा जर एखाद्या पक्षामध्ये मला जायचं असेल, कुठलाही पक्ष असो, तिथं खऱ्या अर्थाने जर माझ्यासारखे निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्त्याला महत्व असेल तरच मी एखाद्या पक्षामध्ये जाईल किंवा मी न्यूट्रल राहून माझं सामाजिक कार्य करेल. बस या लाईव्हच्या माध्यमातून मला आज हे बोलायचं होतं. सकाळी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्या कारणाने मला हा माझा लाईव्ह पूर्ण करता आला नाही, परंतु आता मी माझा हा लाईव्ह पूर्ण करतोय. आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना मी क्षमा मागतो की माझ्यासारखे कार्यकर्ते पवार साहेबांना अनेक भेटतील. मी जे बोललो शब्द त्याच्यामध्ये कुठे चुकलो असेल तर पवार साहेबांनी त्याबद्दल मला माफ करावे. परंतु मी बोललेला एक शब्द पवार साहेबांनी त्याबद्दल विचार करावा. पक्षाला कार्यकर्त्यांची गरज असते. माझ्यासारखे महाराष्ट्रामध्ये अनेक असे प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता असतील जे दुखावले गेले असतील. तर कृपया मी हे बोलणार नाही साहेबांना की त्यांनी प्रदेश अध्यक्षांना समज द्यावी, परंतु हे निश्चित बोलेल की असे प्रदेश अध्यक्षांची नियुक्ती करा जो स्वतःपेक्षा पक्षावरती जास्त प्रेम करणार आहे आणि कार्यकर्त्यांची अडचणी समजून घेणार आहे. असे प्रदेश अध्यक्षाची सध्या पक्षाला गरज आहे. कारण मी आता सध्याच्या घडीला बघतोय, माझ्या अडचणीतून मला समजून येतोय मागच्या आंदोलनामध्ये, आज ह्या आंदोलनामध्ये, की पक्षाच्या मोठ्या नेत्यांना, मुख्यमंत्र्यांना, एखाद्या मंत्र्यांना, आता समजा आमचा पक्ष सत्तेमध्ये नाहीये हे मान्य आहे, परंतु ते नेते आपल्या पर्सनल कामासाठी मुख्यमंत्र्यांना फोन करतात, मंत्र्यांना फोन करतात. तर मग एखाद्या कार्यकर्त्याच्या अडचणीच्या वेळेला त्यांना मुख्यमंत्र्यांना किंवा एखाद्या मंत्र्याला फोन करता येत नाही का? येतं, परंतु ते नेते आपल्या स्वतःसाठी जगणार आहेत. कार्यकर्त्याला मोठा केला तर पक्ष वाढेल. कारण कार्यकर्ता कधी मोठा होतो? जेव्हा पक्ष मोठा होतो. आणि पक्षासाठी जो कार्यकर्ता समाज कार्य करतो तो मोठा होईल या भीतीने एखादा नेता त्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करत असतो. या 42 वर्षामध्ये मी अनेक अनुभव घेतलेले आहेत. एखादा विषय विधानसभेमध्ये यायचा असेल तर त्यालाही कसं बगल देता येईल तेही यंत्रणा तिथं राबवल्या जातात. काय ज्या विषय घ्यायचे आहेत, काय विषय नाही घ्यायचे आहेत, वरच्या पातळीवरती सगळे नेते एकमेकाशी मिळून असतात, फक्त कार्यकर्ताच खाली मरतात. तर मी कार्यकर्त्यांना सुद्धा एक आवाहन करू इच्छितो की जो पक्ष तुम्हाला साथ देत नसेल, ताकद देत नसेल, तुमच्या भावना समजून घेत नसेल, अशा पक्षामध्ये काम करण्याचं काही आवश्यकता नाही. कारण तुम्ही घरच्या भाकरी खाणार, घरच्या लोकांना त्रास देणार तुमच्या राजकीय जीवनासाठी. कारण मी अनेक अशा गोष्टी केलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नवीन होता 99ला. ह्या पक्ष वाढवण्यासाठी मी माझं घर विकून ऍम्ब्युलन्स घेतलं. त्या मोबदल्यात मला काय मिळालं? घरच्या लोकांचे ताणे, घरच्या लोकांच्या शिव्या. शशिकांत शिंदेनी असं काय घरबीर विकलं का? नसेल विकलं. शशिकांत शिंदे काय, महाराष्ट्राचा कुठलाही नेता त्यांनी आपलं घर विकून पक्ष हितासाठी काम केलं त्यांनी दाखवावा.
तरी आम्ही कार्यकर्तेच आहोत. आम्हाला नेता व्हायची अपेक्षा नाही, परंतु कार्यकर्त्याला योग्य मान सन्मान मिळायला पाहिजे. आम्ही काय तुमचे बांधील नोकर नाहीत. आम्ही फक्त पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. तसं आम्ही इतर कुठल्याही नेत्याचे कार्यकर्ते नाहीत. मी पूर्वी पण सांगितलं. म्हणून 42 वर्षामध्ये सांगू शकत नाही की नोएल साल्वे हे गटाचं आहे, ते गटाचं आहे, अजितदादा गटाचं आहे, गणेश नाईक गटाचं आहे. कधीच नाही. मी पवार साहेबांचाच कार्यकर्ता राहिलो, शेवटपर्यंत पवार साहेबांचाच कार्यकर्ता राहील. जरी पक्ष सोडलं तरी पवार साहेबांचं स्नेही राहील, एवढं निश्चित. जसं मी सांगितलं, मी फार दुखावलं गेलंय शशिकांत शिंदे साहेबांच्या या हरकतीमुळे. मी लवकरात लवकर आदरणीय पवार साहेबांना आणि प्रदेश कार्यालयाला माझा राजीनामा देणार आहे. आणि भविष्यामध्ये कुठल्या पक्षामध्ये जायची इच्छा नाही, परंतु जर गेलो तर त्याच पक्षामध्ये जाईल जिथं सच्चे प्रामाणिक कार्यकर्त्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याला महत्व आहे, त्यांना योग्य मान सन्मान मिळत असेल त्या पक्षात जाईल. किंवा मी माझं इंडिपेंडेंटली सामाजिक कार्य करेल. सामाजिक कार्य करण्यासाठी कुठल्या पदाची, पक्षाची गरज नसते. सामाजिक कार्य कुठेही राहून करता येतो. आणि आज ह्या लाईफमधून मी आपलं बरंच वेळ घेतलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त होतो. आणि माझ्या इथं मी माझे 2 शब्द संपवतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.